हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 6. घटाकाशम महाकाशम इवात्मानं परात्मनि विलाप्याखंड भावेनं तुयणी भव सदा मुने. महाकाशातील घटाकाशाप्रमाणे परमात्म्यात अंशात्मा विलीन करून मुनीने सदा परम आत्मभावावस्थेत स्थिर असावे. महाकाश आपल्यासाठी आपल्या पृथ्वीचे आकाश जसे आहे तसे विश्वाला महाआकाश म्हणजे अंतराळ आहे. ग्रह, गोल, तारे, धूमकेतू इत्यादी मिळून विश्व आणि अशी असंख्य विश्वे अंतराळात त्या परम पुरुषोत्तमा सभोवती फेरे घेत आहेत. आपली पृथ्वी स्वतः सभोवती अव्याहत फेरे घेत आहे. यामुळे तिच्या सभोवती परिघ निर्माण झाला आहे. त्या परिघाला आपण आकाश असे म्हणतो. यामुळे अंतराळ आणि आपल्या पृथ्वीचे आकाश यामध्ये सीमारेषा निर्माण झाल्यासारखी वाटते. ब्रह्मांडाचा विचार करता वास्तवात ही सीमारेषा हा एक आभास आहे. ती अध्यारूत आहे. महाआकाश आणि आपले आकाश एकसंध आहे. त्यात जोड नाही. परंतु पृथ्वीच्या भ्रमणामुळे तसे वाटते हे सत्य आहे. याचप्रमाणे आपल्याला आपल्या सभोवती अनेक छोटी छोटी आकाशे असल्यासारखी वाटतात. उदाहरणार्थ रिकाम्या भांड्यात एक छोटेसे आकाश असल्यासारखे वाटते, कारण रिकाम्या भांड्यात पोकळी आहे. यालाच या श्लोकात ऋषींनी घटाकाश असं म्हटलेलं आहे. घरात सामान सुमान सोडून उरलेल्या जागी पोकळी आहे. तिथे एक छोटेसे आकाश असल्यासारखे वाटते. वास्तवात हा आभास आहे. आपल्या पृथ्वीचे आकाश आणि आपल्याला भासत असलेली ही छोटी छोटी आकाशे एकसंध आहेत. तेथे जोड नाही. समजा आपल्याजवळ एक मातीचे मडके आहे. ते रिकामे आहे. यामुळे त्या रिकाम्या जागी त्या मातीच्या मडक्यात एक छोटे आकाश घटाकाश आहे. आता समजा की आपल्या हातून ते मडके फुटले तर काय होईल? पृथ्वीचे आकाश आणि मडक्याच्या आतील आकाश यामधील मातीचा भाग जमिनीवर पडेल. त्यामुळे मडक्यातील आकाश घटाकाश हे पृथ्वीच्या आकाशात विलीन होईल. याचा अर्थ त्यांच्यात कधीही जोड नव्हताच. ती एकसंधच होती. पृथ्वीच्या आकाशामध्ये मातीने मडक्याचा आकार धारण केलेला होता आणि यामुळे आपल्याला मडक्यात एक छोटे आकाश निर्माण झाल्यासारखा आभास होत होता. याचप्रमाणे पृथ्वीचे आकाश आणि महाआकाश अंतराळ ही एकसंध आहेत. यामुळे ब्रह्मांडात एकमेव परम आकाश आहे. तेथे जोड असल्यासारखा आभास होतो. वास्तवात प्रत्यक्षात तिथे जोड नाही. याचा अर्थ आपल्या सभोवती आपल्याला भासत असलेली छोटी छोटी आकाशे आणि आपले पृथ्वीवरील आकाश आणि अंतराळ असे हे सर्व एकमेकांना जोडलेले आहे. यात जराही भेद नाही. येथे सर्व महाआकाश आहे. दासबोधामध्ये त्याला श्री समर्थांनी चिदाकाश, चित सत्य परम आकाश असं म्हटलेलं आहे. येथे सर्वत्र अनन्य महाकाश आहे. परम आत्मा, घटाकाश, आकाश, महाकाश याचप्रमाणे आपण अंशात्मा, आत्मा, परमात्मा आणि भगवंत श्री विश्वेश्वर योगेश्वर पुरुषोत्तम जाणून घ्यावा असे या श्लोकात ऋषी सांगत आहेत. ब्रह्मांडाच्या सर्व विश्वांच्या केंद्रस्थानी पुरुषोत्तम योगेश्वर विश्वेश्वर भगवंत श्री विराजित आहेत. त्यांचाच अंश परमात्मा प्रत्येक विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि त्यांचाच अंश
आत्मा ग्रहगोलांच्या केंद्रस्थानी आहे आणि ग्रहगोलांवरील प्रत्येक सजीव निर्जीव यांच्या केंद्रस्थानी त्यांचाच अंश आत्मांश आहे. प्रत्येक सजीव निर्जीव अशा वस्तू जगताच्या केंद्रस्थानी अंशात्म आहे. हाच अंशात्मा ग्रहगोल ताऱ्यांच्या केंद्रस्थानी असलेला आत्मा आहे. हाच अंशात्मा विश्वाच्या केंद्रस्थानी असलेला परमात्मा आहे. हाच अंशात्मा हा ब्रह्मांडाच्या, सर्व विश्वांच्या, सर्व ग्रहगोल ताऱ्यांच्या, सर्व चल अचल सजीव निर्जीव यांच्या केंद्रस्थानी असलेला विश्वेश्वर, योगेश्वर, पुरुषोत्तम आहे. याचा अर्थ आपण अंशात्मा आहोत, आत्मा आहोत, परमात्मा आहोत, विश्वेश्वराचाच अंश आहोत. फक्त देह धारणेमुळे आपल्यात भेद निर्माण झालेला आहे. मानव भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेत जखडून त्यामुळे निर्माण होत असलेल्या संचितामुळे मुक्तीला वंचित होतो आणि यामुळे तो स्वतःला परम आत्म्यापासून निराळा मानतो. वास्तवात अंशात्मा, आत्मा, परमात्मा एकसंध आहे, तिथे जोड नाही. देहाचे आयुष्य संपले की अंशात्मा देह सोडून बाहेर होतो आणि तो आत्मा परमात्मा योगेश्वरात विलीन होतो. जेथे देह धारण करून या विश्वाची लीला अनुभवायला आपण अंशात्म्याच्या स्वरूपाने आलेलो होतो, त्या योगधामी आपण परत जातो. आता जीवन जगताना भौतिक वस्तू जगताच्या मोहमय आकर्षणामुळे आपण साक्षीत्व सोडतो आणि नको ते उपभोग घेऊन संचित निर्माण केल्यामुळे आपण देह सोडल्यावर आत्मा परमात्मा योगेश्वरात विलीन होऊ शकत नाही. हा निराळा विषय आहे. परंतु जर आपले संचित उपभोग नसतील, आपण मुक्त असू, तर आपण देह सोडल्यावर आत्मा परमात्मा योगेश्वरात विलीन होतो. सुलटा घडा. स्वतःला शूद्र समजू नका. तुम्ही त्या योगेश्वराचेच अंश आहात. शूद्रासारखे आचरण केल्यामुळे शूद्र ही भावना येते आणि भौतिकाच्या भोगापवर्गतेत ती प्रबळ होत जाते. जन्मोजन्मी आम्ही काय, आपले हे असेच आहोत, आम्हाला कसे जमणार हे, या संकुचित विचारांमुळे आपला आत्मोद्धार होत नाही. आपण आत्मांश आहोत हे सत्य ज्ञान जाणून सदा पवित्र, सदा शुद्ध आचरण करून सदा आत्मसन्मुख राहा. त्यासाठी त्या घड्याचे उदाहरण जाणून घ्या. घडा उलटा पालथा ठेवला तर त्याचे मुख जमिनीकडे असेल. तर त्याचे मुख जमिनीकडे असेल, तो स्वतःच्याच देहाने बद्ध होईल. त्यामधून घड्याला स्वतःच्याच देहाचे रूप दृश्य होईल. तो ज्यामधून घडवलेला असेल त्याचे रूप त्याला दृश्य होईल. तो स्वतःला माती, ॲल्युमिनियम, तांबे इत्यादी समजेल. परंतु जर घडा सुलटा ठेवला, जर त्याचे मुख वर केले, तर त्याला वरती थेट अंतराळाचे दर्शन होईल. त्याला ही जाण येईल की तो अंतराळाला जोडलेला आहे, तो अंतराळाचाच एक भाग आहे. याचप्रमाणे येथे ऋषी सांगतात की तुम्ही अंशात्मा आहात, तुम्ही विश्वेश्वराचाच एक भाग आहात. मौन, स्तब्ध, स्थिर ही योगेश्वरांची लक्षणे आहेत. यास्तव यासाठी त्या देहाचा सोस देह जीवित ठेवण्यापुरताच अत्यावश्यक इतकाच ठेवा. देहादी इंद्रियांचा उपयोग देह जीवित राहण्यापुरताच आहे. भौतिकाच्या भोगापवर्गतेत तेवढ्या पुरतेच सामील व्हायचे आहे. त्यासाठी आवश्यक तो कर्मयोग करून झाला की देहादी इंद्रिये आवरा आणि मौन व्हा, स्तब्ध स्थिर व्हा. ज्ञानेंद्रिय अंतर्मुख करा, अंतःकरणात लक्ष केंद्रित करा. उलट्या घड्यासारखे देहातच रममाण होऊ नका. अंतराळात अंशात्मा सन्मुख व्हा. ध्यान समाधीने अंतराळात अंशात्म्याशी योग जुळावा. तेथे तुम्हाला प्रचिती येईल की तुम्ही त्या योगेश्वराचाच अंश आहात. हे जाणल्यावर त्याप्रमाणे आचरणात योग्य तो बदल करा आणि मुक्त व्हा, मुक्त जगा.
हे अतिसुंदर विश्व आपल्याला त्यातील लीला अनुभवण्यासाठीच आहे. त्याचा संकुचितपणे देहादी इंद्रियांच्या क्षुद्र भोगापवर्गतेसाठी दुरुपयोग करू नका. जागे व्हा, उठा आणि मुक्तीच्या यात्रेला आत्ताच प्रारंभ करा. हरिओम.